ए हब्ब ऐक वाह वाह वाह, क्या बात है, वाह. नावात काय ठेवलं आहे असं शेक्सपियर म्हणून गेलाय खरं, पण अगदी नावापासूनच उत्सुकता वाढवणाऱ्या भोभो या चित्रपटात नेमकं काय आहे या पाहूया आज रिव्ह्यूमध्ये. मी व्यंकटेश भोंडे, पोलीस, एक्स पोलीस. म्हणजे मॅडमवर ज्याने हल्ला केला त्याचं नाव काय? सँडी. काय व्यसन वगैरे चावतो का? पिंजरात आहे तो चावतो का? पेडिग्री मस्त लागते बरं का. तुम्ही खाल्लं की नाही कधी? तुमचं सेक्स लाईफ कसं होतं? आणि इन्शुरन्सचा काय संबंध आहे? जीव घ्यावा असं स्मिताने काय केलं असेल? मराठी चित्रपट म्हणजे लव्ह स्टोरीज ह्या कन्सेप्शनला मराठी चित्रपटाने कधीच मोडीत काढलंय आणि तसाच एक चित्रपट भोभो म्हणून नाव घेता येईल. भोभो ह्या शब्दावरूनच असं वाटतं की चित्रपट कुत्र्याबद्दल आहे, पण फक्त कुत्र्याबद्दल नाही हेही तितकंच खरं. चित्रपटातले कॅरेक्टर्स जसजसे समोर येत जातात त्यांच्या वागण्या बोलण्यावरून एक गोष्ट अगदी पक्की होते की हा सिनेमा स्क्रीनवर येण्या अगोदर पेपरवर किती पक्का उतरला होता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये ठसा उमटवलेले प्रशांत दामले या चित्रपटात कमाल करताना दिसतात. ह्या अगोदर दामलेंना असा रोल कधी मिळाला नाही आणि हाती आलेल्या भूमिकेचं दामले सोनं करताना दिसतात. दामले आणि सुबोध भावे बरोबर सरप्राईज पॅकेज म्हणून नाव घेऊ ते अश्विनी एकबोटेंचं. मोजके संवाद असूनही कॅरेक्टर इतकं ठळक उभी करणारी अश्विनी सगळ्यांच्या लक्षात राहते. तसेच आपल्या सहज अभिनयाने संजय मोने, शरद पोंक्षे, किशोर चौगुले, सौरभ गोखले छाप सोडून जातात. अनेक छोट्या छोट्या रोलसाठी फार ताकदीचे कलाकार निवडण्यात आले आहेत आणि त्यांनी त्या त्या रोलमध्ये आपला कसबपणाला लावलाय. शैलेश दातार, राजन भिसे, वंदना वाकनीस, राजश्री निकम, केतकी चितळे, अनुजा साठे, समीर चौघुले अशी नेहमी नाटकात ऐकू येणारी नावं आपल्याला चित्रपटात वावरताना दिसतात. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे भरत गायकवाड यांनी. भरत गायकवाड यांनी याआधी बऱ्याच सिरियलचं दिग्दर्शन केलेलं असूनही सिरियलचं दिग्दर्शन या चित्रपटात दिसत नाही. भूमिका आणि संवादांवर विशेष मेहनत घेतल्याची दिसून येते. अनेकदा हसवणारा हा चित्रपट हसवता हसवता आपल्याला डोळ्यात अचानक पाणीही आणतो. चित्रपटात एकच गाणं आहे आणि तेही क्रेडिटच्याच वेळी. चित्रपट बघत असताना आपण नक्की मराठी चित्रपट बघतोय की एखादा हॉलिवूडचा एनडी प्रोजेक्ट आहे हा प्रश्न अनेकदा आपल्याला मनात डोकावून जातो. भन्नाट स्टोरी टेलिंग, चपखल अभिनय आणि उत्कृष्ट संवाद या तिन्ही गोष्टींचा तडका लागल्यामुळे भोभोचा पॉपकॉर्न अतिशय टेस्टी झाला आहे. मी या चित्रपटाला देते 3.5 पॉपकॉर्न. भेटूया पुढच्या सिनेमासोबत. तोपर्यंत पाहत राहा मराठी पॉपकॉर्न. चव फिल्मी आहे.